अफजल आणि असलम शेख यांना जिल्हा न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर. ॲडव्होकेट सतीश घुगडे यांचा युक्तिवाद यशस्वी. अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 3 जानेवारी रोजी यासीर सय्यद यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याच्या आरोपावरून अफजल आणि असलम शेख यांच्या विरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत थोडक्यात हकीकत अशी की आरोपींनी सय्यद यांना अडवून अफजलने बंदुकीचा धाक दाखवला आणि असलमने चॉपरने डोक्यावर वार केले. सय्यद हे एका राजकीय उमेदवाराचे प्रचारक असल्याच्या रागातून हा हल्ला केल्याचा आरोप होता. दोन्ही आरोपींनी ॲडव्होकेट सतीश घुगडे यांच्यामार्फत जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक 4 श्री केदार कुलकर्णी यांच्या न्यायालयाने उपलब्ध पुरावे, CCTV फुटेज, वैद्यकीय पुरावे आणि राजकीय पार्श्वभूमी विचारात घेऊन दोन्ही आरोपींना जामीन मंजूर केला. या प्रकरणात ॲडव्होकेट सतीश घुगडे यांना ॲडव्होकेट चंद्रकांत भोसले, ॲडव्होकेट हर्षद तांगडे, ॲडव्होकेट अजित चोरमळे, ॲडव्होकेट अक्षय गवारे, ॲडव्होकेट अभिषेक म्हस्के, ॲडव्होकेट कुलदीप खामगळ, ॲडव्होकेट अमन गायकवाड आणि ॲडव्होकेट जिशान शेख यांनी सहकार्य केले. अहमदनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी अफजल अशीर शेख आणि असलम अशीर शेख व इतर अज्ञात यांच्याविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झालेला होता. मुकुंदनगर परिसरामधील एका फिर्यादीने जी तक्रार केलेली होती की 3 तारखेला रात्री त्याच्यावरती जीवघेणा हल्ला करण्यात आला आणि त्यामध्ये त्या फिर्यादीच्या डोक्याला अफजल शेख यांनी पिस्तूल लावून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आणि असलम शेख यांनी चॉपरने त्याच्या डोक्यावर वार केले आणि वार करून त्याला जखमी केलं आणि त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला, खून करण्याचा प्रयत्न केला, अशा स्वरूपाचा तो गुन्हा होता. त्या प्रकरणामध्ये आम्ही न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीन अर्ज दोघांचाही दाखल केलेला होता. त्यामध्ये न्यायालयाने अफजल शेख यांना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर करत दिलासा दिलेला होता. त्या प्रकरणाची अंतिम सुनावणी नक्कीच 2 दिवसापूर्वी पूर्ण झाली आणि त्यामध्ये न्यायालयाने या दोन्ही आरोपींना अटकपूर्व जामीन खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यामध्ये मंजूर केलेला आहे. त्यामध्ये मुख्य भाग असा होता की सरकार पक्षातर्फे आणि मूळ फिर्यादीतर्फे या प्रकरणामध्ये जे पुरावे सादर करण्यात आलेले होते आणि त्याद्वारे जखमीचे जे काही सर्टिफिकेट आहे ते गंभीर दुखापत त्याच्या डोक्याला झालेली आहे, गंभीर दुखापतीचं ते सर्टिफिकेट आहे आणि अशा प्रकारे हा नक्कीच जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न आरोपींनी केला, अशा प्रकारे त्यांनी पुरावे आणि युक्तिवाद न्यायालयासमोर सादर केलेला होता. परंतु या प्रकरणामध्ये सर्वात महत्त्वाचा पुरावा म्हणजे घटनेच्या वेळी अफजल अशीर शेख आणि असलम अशीर शेख हे दोघेही बंधू त्यांच्या घराच्या समोर त्या परिसरामध्येच घटनेच्या वेळी ते होते. ते कुठेही घटनास्थळी नव्हते आणि घटनास्थळी होते तर तसं दाखवणारा कोणताही पूरक असा पुरावा न्यायालयासमोर सादर करण्यात आलेला नाही. अशा स्वरूपाचा युक्तिवाद आम्ही न्यायालयासमोर केला. प्रकरण हे जे ते 307च्या कक्षेमध्ये मोडत नाही, अटेम्प्ट टू मर्डरच्या कक्षेमध्ये मोडत नाही आणि केवळ राजकीय गैरफायदा घेण्याच्या उद्देशातून ही कंप्लेंट दाखल करण्यात आलेली. पॉलिटिकल ॲनिमॉसिटी, पॉलिटिकल इनमिटी या अँगलने हे प्रकरण जे ते दाखल करण्यात आलेलं आहे आणि जाणून बुजून आरोपींना या प्रकरणामध्ये अडकवण्यात आलेलं आहे. अशा स्वरूपाचा युक्तिवाद जो न्यायालयासमोर करण्यात आला, न्यायालयाने तो ग्राह्य धरला. प्रकरणामध्ये उपलब्ध असलेलं फुटेज, आम्ही सादर केलेले पुरावे, घटनास्थळी असलेले पुरावे आणि हे जे आरोपी ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी असलेल्या शाळेच्या समोरचं फुटेज, या सर्व बाबींची मागणी आम्ही न्यायालयापुढे केली. सर्व बाबींचं अवलोकन करून त्या अनुषंगाने न्यायालयाने दोन्ही आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर केलेला आहे. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.